आज सकाळी सकाळी केसांना मस्त चपचपीत जे आहे तेल लावून घेते, मस्त चंपी करते आणि यानंतर मी करणार आहे हेअर स्पा. घरीच करते मी. कुठली क्रीम वापरते, कशा पद्धतीने करते ना, डिटेलमध्ये लवकरच तुमच्यासोबत व्हिडिओ जो आहे शेअर करेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, हेअर स्पा केला ना की असं वाटतं केसांमधून हातच फिरवत राहावा, इतके सॉफ्ट होऊन जातात. आणि मग झाली होती आरतीची वेळ. आज मी मस्त खाली बसून आरती केली, कारण असा आय कॉन्टॅक्ट जो होतो ना बाप्पांसोबत, तो खूप छान वाटतो मला, म्हणून बसून केली मी अशी. आणि बघा, तुमच्याकडे उरलेल्या चपातीचं काय करता मला कमेंटमधून नक्की सांगा. आम्ही जे आहोत ना इथे, चपाती कधी उरलीच ना तर तिचा काला बनवतो. त्यासाठी इथे तिला बारीक असा चुरा करून घेतला मिक्सरमध्ये टाकून, आणि मग थोडं त्याला जे आहे ना पाणी लावायचं आणि थोडा वेळ जरा पडू द्यायचं. आणि मग त्यानंतर आपण जसं पोह्यासाठी बनवतो ना तसंच कांदा, लसूण वगैरे, मिरची वगैरे, कढीपत्ता आणि त्यामध्ये भरभरून शेंगदाणे टाकायचे. आणि मग ते सगळं भाजून झालं की त्यामध्ये हा चुरा टाकायचा चपातींचा, आणि बस तुमचा चपातीचा चुरमा किंवा चपातीचा काला जो आहे बनवून तयार आहे. असा तुम्ही कधी बनवलाय का? कमेंटमधून नक्की सांगा.